नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन या उपयोजित लेखनाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचे लेखन कौशल्य अभ्यासणार आहोत आणि त्यामधील जाहिरात लेखन हा घटक आपण अभ्यासत आहोत। त्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या सेशनमध्ये आपण जाहिरात या घटकाची ओळख करून घेतलेली आहे। विविध वस्तू अथवा सेवा ह्या चांगल्या कशा आहेत हे आपल्याला जाहिरातीतून पटवून दिलेले असते। जाहिरात म्हणजेच काय तर जाहीर करणे। इंग्रजीत जाहिरात या शब्दासाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट असा शब्द वापरतो। जाहिरातीचा मुख्य उद्देश एखादी वस्तू किंवा मग सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो। त्याचबरोबर शासन व काही समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाज प्रबोधनासाठी व जनहिताय काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात। जाहिरात ही एक कला आहे आणि आपण आतापर्यंत तुम्ही सुद्धा अनेक जाहिरातींचे वाचन केलेलं असेल, निरीक्षण केलेलं असेल, श्रवण करत पण असाल तुम्ही। त्याचे तुम्हाला आकलन होणे हे आजच्या काळातील आवश्यक असे कौशल्य आहे। जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात त्याबद्दल कुतूहल, आकर्षण निर्माण करणे हे दोन्ही पण कौशल्य आत्मसात करणे हा जाहिरात या घटकाचा अभ्यासाचा मूळ हेतू आहे। आता आपल्याला परीक्षेमध्ये या जाहिरात लेखनाच्या संदर्भात कसे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास आपण करणार आहोत। परीक्षेत जाहिरात लेखनाची कृती कशा प्रकारे विचारली जाते आता ते आपण पाहूया। पहिला प्रश्न तुम्हाला असू शकतो की शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितले जातात। दुसरा, जाहिरात प्रश्नपत्रिकेत देतात व त्यावरून कृती सोडवावी लागते आणि तिसरा, एखादा विषय दिला जातो व जाहिरात तयार करायला सांगतात। तर आपण ह्या तिन्ही प्रकारच्या प्रश्नांवरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण पहिला प्रश्नाचा प्रकार पाहणार आहोत। शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितले जातात। उदाहरण आहे तुम्हाला बघा, इथे दिलेल्या शब्दावरून आकर्षक जाहिरात तयार करणे। इथे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत। शब्द आहेत छत्री, रेनकोट आणि पाऊस। हे 3 शब्द आहेत आणि या शब्दांवरून तुम्हाला आकर्षक अशी जाहिरात तयार करायची आहे। आता बघा, पावसाळा हा ऋतू आहे आणि ह्या ऋतूमध्ये आपल्याला छत्री आणि रेनकोटची आवश्यकता असते। तर आपल्याला ह्या ऋतूचा उपयोग करूनच छत्री आणि रेनकोटची एक सुंदर अशी जाहिरात तयार करायची आहे। बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे जाहिरातीचा नमुना, तुम्हाला इथे सांगितलेला आहे। आपण ही जाहिरात वाचून घेऊया, समजून घेऊया आणि जाहिरात लिहिण्यासाठी भाषेचा उपयोग कसा होतो आपल्याला किंवा कोणते कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे हे आपण समजून घेऊया। सुरुवातीला मथळा हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। जाहिरात तयार करताना आपल्याला छानपैकी मथळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक उपघटक म्हणून किंवा उपमथळा सुद्धा तयार करायचा आहे। तर इथे बघा, आता आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये मथळा दिलेला आहे, पावसाळा आला तयारी ठेवा, छत्री हवी, रेनकोट हवा। तर बघा, इथे आता सांगितलेलं आहे आपला टायटल किंवा शीर्षक आपण त्याला म्हणू शकतो की पावसाळा आला तयारी ठेवा, छत्री हवी, रेनकोट हवा। तर बघा, इथे एक काव्यात्मक रूपाने आकर्षक आणि स्पष्ट असं आपण शीर्षक दिलेलं आहे आपल्या या जाहिरातीला आणि एक गेयता त्याच्यामध्ये आलेलं आहे। अलंकारिक शब्दांचा आपण उपयोग करू शकतो। त्याचप्रमाणे यमक इथे लावलेला आहे, ठेवा, हवा, याच्यामध्ये यमक आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे इथे छानपैकी गेयता आलेली आहे आपल्या टायटलमध्ये, शीर्षकमध्ये।
आपल्या ह्या जाहिरातीचा आपण टायटल दिलेला आहे, पावसाळा आला तयारी ठेवा, छत्री हवी, रेनकोट हवा. आता बघा, जेव्हा तुम्ही वहीमध्ये ही जाहिरात लिहितात अशा प्रकारची छानपैकी वहीच्या पानाला चौकट तयार करून घ्यायची पेन्सिलीने, पट्टीने. जास्त रंगरंगोटी आपल्याला करायचं नाहीये. पेन्सिलीने किंवा पेनाने एक चौकट बनवून घ्या आणि वरती एक छानपैकी मध्यभागी शीर्षक लिहायचं आहे, पावसाळा आला तयारी ठेवा, छत्री हवी, रेनकोट हवा. त्यानंतर आपल्याला जसं आपण एखाद्या कोणती पण वस्तू खरेदी करायची असेल तर दुकानात जातो की नाही, मग आपल्या ह्या छत्रीच्या आणि रेनकोट ज्या वस्तू आपण जिथे विकणार आहोत त्या विक्रेता स्थानाला आपल्याला नाव द्यायचं आहे, विक्रीच्या स्थानाला, दुकानाला नाव द्यायचं आहे. आणि इथे नाव दिलेलं आहे विकास छत्री व रेनकोट. म्हणजे इथे दुकानाचं नाव आहे विकास छत्री व रेनकोट. आणि त्याचबरोबर बघा, इथे टायटलच्या मध्ये नंतर एक छानपैकी ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण येईल असं एक छानपैकी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये विश्वासनीय असं वाक्य लिहिलेलं आहे, एकच विश्वसनीय दर्जेदार ब्रँड. तर याच्यामुळे ग्राहकांना विश्वास मिळणार आहे की ते जी काही वस्तू घेणार आहेत ते कशी आहे, विश्वसनीय आणि दर्जेदार अशी ब्रँड आहे त्याची. त्यानंतर या छत्री आणि रेनकोट ह्या दुकानातून घेण्यापाठीमागचं त्याचे वैशिष्ट्य काय आहे, आपण जे माल घेणार आहोत, छत्री आणि रेनकोट घेणार आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे. तर छत्री आणि रेनकोट कसे आहेत, सुबक आणि टिकाऊ आहेत, त्याचप्रमाणे आकर्षक आहेत आणि विविध रंगामध्ये तुम्हाला छत्री आणि रेनकोट मिळणार आहेत. आता बघा, हे वैशिष्ट्य तुम्हाला इथे एकाच लाईने दिलेले, तुम्ही छानपैकी एका खालोखाल पण वैशिष्ट्य लिहू शकता. इथे 4 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, सुबक, टिकाऊपणा, आकर्षक आणि विविध रंगात. त्याचप्रमाणे पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी, म्हणजे सर्वांसाठीच, ह्या पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी सगळ्याच प्रकारचे लोक ह्या छत्री आणि रेनकोटचा उपयोग करू शकतील. ही या छत्री आणि रेनकोटची वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे अजून एक इथे वैशिष्ट्य सांगितलेलं की गेली 50 वर्ष अग्रेसर, म्हणजे हे काही जे दुकान आहे छत्री आणि रेनकोटचं, याच्यावरती लोक विश्वास का ठेवतील, तर त्या विश्वास ठेवण्यापाठीमागे इथे काय सांगितलं की गेल्या 50 वर्षापासून हे कार्यरत आहे. छत्री आणि रेनकोटचं जे दुकान आहे हे गेल्या 50 वर्षापासून ह्या दुकानात ह्या वस्तू मिळतात आणि ह्या वस्तूंची जी क्वालिटी आहे ती अत्यंत उत्तम दर्जाची आहे, दर्जेदार अशी क्वालिटी असल्या कारणाने गेल्या 50 वर्षापासून हे कार्य त्यांनी, त्या दुकानदारांनी केलेलं आहे. तर अशापैकी ह्या छत्री आणि रेनकोटचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढे आहे विकास छत्री व रेनकोट, हे दुकानाचं नाव पुन्हा सांगितलेलं आहे. आणि शेवटी बघा, लयबद्ध असं सुसंवाद केलेला आहे, आजच खरेदी करा, पावसाचे स्वागत करा, सर्वत्र उपलब्ध. तर आता काय सांगितलेलं आहे, छानपैकी सुसंवाद साधलेला आहे त्यांनी, लयबद्ध असं वाचकांशी सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी लिहिले की आजच खरेदी करा आणि लवकरात लवकर पावसाचे स्वागत करा. त्यानंतर सांगितलेलं की सर्वत्र उपलब्ध. आता ह्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करू शकता की दुकानाचा पत्ता. इथे दुकानाचा पत्ता लिहिलेला नाहीये, तर तुम्ही दुकानाचा पत्ता इथे लिहू शकता. अगदी साध्या सरळ सोप्या मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला अशा जाहिरात तयार करायची आहे. दुकानाचा पत्ता पण तुम्हाला जितका शक्य असेल तितका थोडक्यात सांगायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पत्ता लिहिल्यानंतर मग ईमेल, दुकानाचा ईमेल टाकायचा आहे. तुम्हाला ईमेल माहिती नसेल तर फुल्या लिहायच्या आहेत आणि पुढे @gmail.com लिहायचं आहे. त्याच्यानंतर संपर्क क्रमांक, हा संपर्क क्रमांक आणि जीमेल ID आता सगळीकडेच लिहिला जातो, जीमेल पत्ता. संपर्क क्रमांक कंपल्सरी द्यायचाच आहे, कारण की आता फक्त तुम्ही दुकानांवरती वगैरे बघतात, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आजकाल आपण ज्या काही वस्तू दुकानातून आणतो, साड्या वगैरे किंवा काही कपडे वगैरे खरेदी केल्यानंतर त्यांची थैली दिली जातात. त्या थैलीवरती पण दुकानाची वैशिष्ट्य लिहिली असतात, दुकानाचे नाव लिहिले असतात, पत्ता असतो, फोन नंबर असतो. मग आपल्याला जाहिरातीमध्ये पण ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. संपर्क क्रमांक टाकायचा आहे. 9 क्रमांक असतात फोन नंबरचे, मग तुम्ही तिथे 9 फुल्या लिहिले तरी
चालणार आहेत, तुम्हाला खरोखरचा फोन नंबर लिहायची गरज नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न प्रकार पहिला आपण पाहिलेला आहे इथे. आता आपल्याला पुढे अजून एक जाहिरात अभ्यासाचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पाहिला की तुम्हाला काही शब्द दिले जातील, त्या शब्दावरून तुम्हाला स्वतः जाहिरात बनवायची आहे, किंवा मग तुम्हाला परीक्षेमध्ये एक जाहिरात स्वतः दिलेली असते तयार केलेली, आणि ती जाहिरातीवर आधारित काही प्रश्न असतात. ती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितली जातात. जाहिरात वाचून त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगितली जातात. इयत्ता 8वी 7वी असे प्रश्न विचारलेले आहेत. मोस्ट ऑफ 7वी 8वी साठी असे जाहिरात देऊन त्याच्यावरती त्याचे आधारित प्रश्न विचारले जातात. त्यालाच आपण कृती सोडवणे असे म्हणतो. त्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे म्हणजेच कृती सोडवणे. आता बघा इथे छानपैकी एक जाहिरात दिलेली आहे, आपण ती समजून घेऊया. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. आता इथे बघा छानपैकी चित्र दिलेलं आहे. हे कशाचं चित्र आहे तर शाळेतील वर्गाचं चित्र आहे. इथे जे काही वर्ग दिसत आहे तुला आपल्याला तो आता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल शाळा युक्त आपल्याला दिसत आहे. एकीकडे ब्लॅकबोर्ड दिसत आहे, एकीकडे आपल्याला व्हाईट बोर्ड दिसत आहे. म्हणजेच आपल्या लॅपटॉपवरती जे कसे स्क्रीन असतात तसा तो स्क्रीन आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे तक्ते शिक्षक इथे शिकवत आहेत. विद्यार्थी छानपैकी बसलेले आहेत आणि शिक्षकांकडे लक्ष देत आहेत. तर ही जी जाहिरात आहे ती कशाची आहे? जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव. तिथे शीर्षकावरूनच आपल्याला कळत आहे. शीर्षक लक्षात द्यायचं. जेव्हा आपण जाहिरात तयार करतो शीर्षकामधूनच आपल्याला ती जाहिरात कशाची आहे हे समजलं पाहिजे. म्हणून शीर्षक आपल्याला जाहिरातीचा आरसा असतो. तर इथे आपल्याला ह्या शीर्षकावरून जाणवत आहे की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा म्हणजेच पिसगाव येथील ही डिजिटल शाळेची जाहिरात दिलेली आहे. आता आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा असतात. स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड किंवा इंटरनॅशनल बोर्डच्या वगैरे शाळा असतात. तर त्यांच्या ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे आकर्षक अशा जाहिराती दाखवल्या जातात. तशीच ही एक जाहिरात आहे. तर बघा आता इथे प्रवेश सुरू, इयत्ता 1ली ते 8वी साठी प्रवेश सुरू झालेला आहे या शाळेमध्ये, आणि त्याची ही जाहिरात केलेली गेले. हे चित्राखाली लिहिलेलं आहे, आपला प्रवेश आजच नोंदवा. त्यानंतर इथे शाळेची वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. शाळेची वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. काय काय वैशिष्ट्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला बघा शाळेची वैशिष्ट्ये काय आहेत? डिजिटल शाळा आहे, ई-लर्निंग सुविधा आहे, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांसाठी SMS सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास, क्रीडा स्पर्धांचे आयोजन. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना ठेवण्यात आलेल्या आहे शाळेतर्फे की मोफत प्रवेश, नंतर मोफत पाठ्यपुस्तके, मुलींना उपस्थितीत भत्ता व इतर विविध योजना. म्हणजे बघा इथे ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर मानवी भावभावनांची संवेदनाला जपणारी आणि संवेदना जाणून घेणारी ही जाहिरात आहे की इथे मुलींना उपस्थित भत्ता मिळणार आहे, मोफत असे पाठ्यपुस्तके, मोफत प्रवेश आहे, त्याचप्रमाणे विविध योजना राबवल्या जातात शाळेत. ही सगळं योजना वाचल्यानंतर, हे जाहिरात पाहिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत टाकण्याची इच्छा असेल ते लगेच हे टाकणार. कारण की ह्या योजना ज्या आहेत आणि शाळेचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या आधुनिकीकरणावरती अवलंबून असल्या कारणाने ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला ह्या आकर्षक गोष्टी दिसत आहेत. त्यानंतर 100% गुणवत्तेची हमी आणि सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव. तर इथे शाळेचं आपल्याला कळत आहे की कोणत्या व्यवस्थापनातर्फे ही जाहिरात देण्यात आलेली आहे. आता ही जाहिरात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेली आहे आणि त्याच्या खालील प्रश्न तुम्हाला आता सोडवायचे आहेत. बघूया प्रश्न काय आहेत. प्रश्न उत्तरे लिहायचे आहेत. पहिला आहे जाहिरातीचा विषय, दुसरा आहे जाहिरात देणारे म्हणजे जाहिरातदार कोण आहेत आपण पाहिलेलं आहे ते शाळेचं नाव लिहायचं आहे पूर्ण. नंतर वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक कोणता आहे, तुम्हाला जो योग्य वाटेल तो लिहायचा आहे. जाहिरात कोणासाठी आहे तर ज्या मुलांना शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी. आता आपण प्रश्नाप्रमाणे उत्तर पाहूया. जाहिरातीचा विषय काय? जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश. दुसरा प्रश्न, जाहिरात देणारे जाहिरातदार कोण आहे? शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव. तिसरा आहे वरील जाहिरातीवरील सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक म्हणजे 100% गुणवत्तेची हमी. त्यानंतर चौथा, जाहिरात कोणासाठी आहे तर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींसाठी ही जाहिरात आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते? जसं की भावनिक आवाहन याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे की उदाहरण, त्वरा करा, पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. आता तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? आकर्षक आहे, उपयुक्त आहे, वेगळेपण आहे आणि उत्सुकता आणि निर्मिती वाढवलेली आहे. तर अशा रीतीने आपण जाहिरात दिली असेल त्याच्यावरती प्रश्न उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. आता तुम्हाला हे जे 2 प्रश्न आपण अभ्यासलेले त्याच्यावर आधारित 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे, तो तुम्ही होमवर्कमध्ये पूर्ण करायचा. इथे पहिला आहे की तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांचा वापर करून तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. शब्द आहेत प्रवासी बॅग्स, मजबूत, सुंदर रंग आणि ग्राहक समाधान. तर ह्या शब्दांचा वापर करून तुम्हाला एक सुंदर अशी जाहिरात तयार करायची आहे. दुसरा आहे, तुम्हाला इथे एक जाहिरात दिलेली आहे, त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्नोत्तर सोडवायचे आहे. ही जाहिरात सगळ्यांनी वाचायची आहे, व्हिडिओ पॉज करून ठेवायचा आहे आणि सोडवायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही प्रश्नांची उत्तरं स्वतः अभ्यासू शकतात. तर हा तुमच्यासाठी दिलेला होमवर्क आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जातात हे आपण जाहिरात लेखनाच्या नमुन्यासह जाणून घेतलेला आहे. अजून काही आपल्याला जाहिरात लेखन पाहायचे आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.